अंगणवाडी सेविका मदतनीस तपासणी होणार. काय काय तपासणार पहा सविस्तर. अंगणवाडी 23 ऑगस्ट ब्रेकिंग न्यूज. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. अंगणवाडी आहाराची तपासणी करण्याची FDA कडे मागणी. सरकारने निश्चित केलेल्या प्रति लाभार्थी सुमारे ₹7.35 पोषण आहार देताना दर्जा कसा राखणार असा सवाल महाराष्ट्र अंगणवाडी कृती समितीने केला आहे. मुंबई गर्भवती स्तनदा माता आणि 3 ते 6 वर्षाच्या मुलांना अंगणवाड्यामधून दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत अंगणवाडी सेविकांच्या संघटनांनी गंभीर आक्षेप घेतलेले आहेत. हा आहार लाभार्थी काय गुरेही खात नाहीत अशी तक्रार करत अन्न व औषध प्रशासनाने या आहाराचे नमुने तपासावेत अशी मागणी करण्यात आली आहे. 2008 पासून आहाराचे दर वाढलेले नाहीत. महाराष्ट्र टाइमने राज्यातील विविध भागातील अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला असता त्यांनी या तक्रारी मांडल्या. मुंबईसह राज्यातील विविध भागातील अंगणवाडी सेविकांच्या म्हणण्यानुसार मागील 6-7 वर्षापासून तांदूळ, डाळ, खिचडी, शिरा आदी आहाराबाबत तक्रारी आहेत. वास येणारी खिचडी, कमी साखरेचा बेचव शिरा आणि निकृष्ट दर्जाचे अन्न लाभार्थी नाकारतात. गर्भावस्थेत अशा आहार घेतल्यास आरोग्याला धोका निर्माण होईल का असा संशय लाभार्थ्यांकडून उपस्थित केला जाते. तरीही हा आहार घेतलेल्या लाभार्थ्यांची छायाचित्रे घेऊन माहिती कळवण्याची जबाबदारी प्रकल्प अधिकाऱ्यांकडून केली जाते. अन्न निकृष्ट दर्जाचे असेल तर ते घेण्यासाठी लाभार्थ्यांवर दबाव कसा आणणार असा प्रतिप्रश्न अंगणवाडी सेविकांनी केला आहे. ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका आहार शिजवून देतात आणि शहरी भागामध्ये बचत गटाच्या माध्यमातून तयार आहार दिला जातो. आहाराचे दर 2008 मध्ये प्रति लाभार्थी ₹8 असे ठरवण्यात आले होते. त्यातील 65 पैसे आहार शिजवण्यासाठी इंधन खर्च येतो. हे पाहता प्रति लाभार्थी आहार ₹7.35 या दराने दिला जातो. त्यात कोणत्या गुणवत्तेचा आहार मिळणार? महाराष्ट्रात मुले आणि महिलांमध्ये कुपोषणाचे प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना आरोग्य प्रमाणात पोषण आहार उपलब्ध करून देण्यात हा आहे योजनेचा मुख्य उद्देश आहे. मात्र सध्याच्या दरात आणि पुरवठा व्यवस्थेत त्यांची पूर्तता होते का याची तपासणी होणे आवश्यक आहे असे महाराष्ट्र अंगणवाडी कृती समितीचे सचिव राजेश सिंग यांनी सांगितले.